तर मंडळी, हा आहे आपला किचन आणि किचनचं तुम्ही पूर्ण लुक बघू शकता कशा प्रकारे आहे ते. इथे पण ना आपण एकदम सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये स्पेस मॅनेजमेंट केलेलं आहे. तर हा पूर्ण ना आपला असा वरचा रूम आहे आणि इथे सर्व गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीमध्ये मॅनेज करून ठेवलेल्या आहेत. इकडे हा आपला सर्व कामाचं सेक्शन आहे. इकडे पूर्ण हा टेबलच आहे, त्याच्यावरती इकडे सर्व व्यवस्थित मांडणी केलेली आहे. शिलाई मशीनला एक नंबर अशी जागा मॅनेज केलेली आहे बघा. हा पूर्ण ना कडप्पाचा भाग आहे आणि इकडे पूर्ण ना मध्ये कडप्पा कट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण ही मशीन फिट केलेली आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आमचा मुंबईतल्या चाळीतला घर पाहायला मिळणार आहे. आमचं घर कसा 2 माळ्याचं आहे, म्हणजे खाली आणि वरती अशा 2 रूम्स आहेत आणि नॉर्मल एका फॅमिलीसाठी जेवढ्या पण गोष्टी लागतात त्याचा सर्व ना आम्ही व्यवस्थित प्रकारे स्पेस मॅनेजमेंट केलेलं आहे. कारण मुंबईमध्ये ना चाळीमधले घर असते ते जे कशी जागा कमी असते, तर ते कमी जागेमध्ये ना स्पेस मॅनेजमेंट करणं खूपच जास्त महत्त्वाचं असतो. आणि तुम्हाला आमचं घर पण दाखवायचं होतं चाळीतला कशा प्रकारे आहे ते, तर त्याच्यामुळे पूर्ण ना आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आमच्या घराची टूर पाहायला मिळणार आहे आणि आम्ही प्रत्येक वस्तूचा प्रत्येक गोष्टीचा स्पेस मॅनेजमेंट कशा प्रकारे केलेलं आहे ते पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आता ना आपण घरामध्ये एंट्री केलेली आहे. हा बघा, काही अशा प्रकारे आपली ही रूम आहे. आपली कशी 2 रूम आहेत, तर ही पूर्ण खालची रूम आहे आणि खालच्या रूमची काही अशा प्रकारे सर्व जागा आहे. तर मंडळी, आता ना सर्वात पहिला आपल्या खालच्या रूममध्ये ना हा आपला किचन येतो. हा बघा, पूर्ण कशा प्रकारे किचन तुम्ही पाहू शकता. तर इकडे ना काय काय सर्व मॅनेजमेंट केलेली आहे ते तुम्हाला सर्वात पहिले दाखवतो. तर तुम्हाला पण माहिती आहे, मुंबईच्या चाळीमध्ये ना जागा अशी कमी असते, तर त्या कमी जागेत ना स्पेस मॅनेजमेंट आपल्याला करायचा असतो. तर आम्ही ना एकदम छान प्रकारे आमच्या घरामध्ये स्पेस मॅनेजमेंट केलेलं आहे. तर तुम्हाला पूर्ण आता प्रॉपर दाखवतो. हा पहिला जसं की बोललो मी किचन आहे. हा बघा, किचनचं तुम्ही व्ह्यू पूर्ण बघू शकता. तर सर्वात पहिलं तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, हा इकडे ना आपण स्टँड लावलेला आहे. आता कसा आम्ही जागेनुसारच स्टँड पण घेतलेला आहे. स्टँडची साईज बघा तुम्ही कशा प्रकारे आहे आणि स्टँडमध्ये ना मॅनेजमेंट पण आपण एकदम छान केलेलं आहे बघा. डिशसाठी अलग सेक्शन आहे, कप वगैरे व्यवस्थित पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे. इकडे पण बघा सर्व छोटे छोटे डिश वगैरे आहे, खाली पल्या वगैरे. तर आपण ना हा म्हणजे असा कमी जागेमध्ये परफेक्ट स्टँड बसेल त्याच्यानुसारच स्टँड घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला अजून पण जागा मिळेल आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी पण ॲडजस्ट करू शकता. आता इकडे बघा, हा पूर्ण ना इकडे आमचा डब्यांचं सेक्शन आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आम्ही डब्याची मांडणी केलेली आहे. तर ॲक्च्युली इकडे ना हा बघा, आम्ही 3 अशा कडप्पा मारलेले आहेत, जेणेकरून भरपूर सर्व भांडी आपण एका ठिकाणी व्यवस्थित प्रकारे ॲडजस्ट करून ठेवू शकता. तर इकडे मोठ्या डब्यांसाठी ना आम्ही खास बघा अशी जरा मोठी स्पेस ठेवलेली आहे. त्याच्यानंतरला टोप वगैरे अजून छोटे टोप असतील तर ते वरती ॲडजस्ट करून ठेवू शकता. त्याच्यानंतरला इकडे पण बघा, हे बघा, हे डबे बघा कशा प्रकारे मांडलेले आहेत. एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने आम्ही इकडे असे 2 कडप्पा मारून घेतलेत. वरती मिक्सर वगैरे ठेवण्यासाठी छान असे एक कडप्पा मारलेला आहे. तर एवढ्याशा जागेत ना म्हणजे भरपूर भांडी आम्ही ना व्यवस्थित प्रकारे ॲडजस्ट करून ठेवू शकता. इकडे तिकडे असा पसारा होत नाही. आणि हा तुम्हाला किचन बघू शकता. हा इकडे आपला मेन स्टोव्ह आहे. सर्व गॅसचा सर्व भांडी आहेत. हा बघा, इकडे पण बघा, इथे बघा आम्ही कशा प्रकारे मॅनेजमेंट करून ठेवला. इथे ना अशी एक स्टँड मारलेला आहे, जेणेकरून भरपूर सर्व पाल्या एकाच ठिकाणी आपण ॲडजस्ट करून ठेवू शकता. बघा, कमी जागेमध्ये भरपूर स्पेस मॅनेजमेंट केलेलं आहे. आणि तुम्हाला ना इकडचा हा दाखवतो बघा. आता इथे ना ही कडप्पा तुम्ही बघू शकता. एका कडप्पावरती ही लादी मारलेली आहे आणि त्या कडप्पावरती एवढी भांडी सर्व ॲडजस्ट करून ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही फक्त विचार करा की एवढ्या जागेमध्ये हा ॲडजस्ट करू शकतो काय? नाही करू शकत. तर आम्ही आयडिया लावली, वरती कडप्पा मारला आणि इथे बघा भांडी केवढी ठेवलेली आहेत. 2 हांडे आहेत, एक टाकी आहे, एक मडका आहे. एवढ्याशा जागेत परफेक्ट पद्धतीमध्ये आम्ही व्यवस्थित मॅनेज करून ठेवलेलं आहे. तर हे छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, त्याच खूप महत्त्वाच्या असतात, जेणेकरून आपण व्यवस्थित प्रकारे घरामध्ये मॅनेजमेंट करून ठेवू शकता. आता काही असे बरेच मोठे घर असतात पण त्याच्यामध्ये मॅनेजमेंट व्यवस्थित नसतो. पण आम्ही ना कमी जागेमध्ये पण भरपूर असे स्पेस मॅनेजमेंट करून ठेवलेलं आहे, जेणेकरून आपलं घर ना एकदम सुटसुटीत आणि छान दिसतो. आणि आता इकडे बघा,
ही आपण ना म्हणजे खाली पण कडप्पा आहेत, ही छोटीशी जागा ठेवलेली आहे. इथे गॅस सिलेंडर 2 तुम्ही ठेवू शकता, त्यासाठी पण मांडणी केलेली आहे. 2 गॅस सिलेंडर आरामात व्यवस्थित राहतात. तर मंडळी हा तर झाला आपला पूर्ण किचनचा भाग आणि खालच्या रूममध्ये ना अजून पण आपल्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज करून ठेवलेल्या आहेत. तर ही किचनच्या समोरच ही सर्व जागा आहे. आम्ही इथे फ्रीज ठेवलेला आहे ॲडजस्ट करून, कारण किचनच्या इथेच ठेवलं आहे जेणेकरून सर्व गोष्टी पटापट आपल्याला घ्यायला इझी पडतात. आणि वरती पण बघा, तिकडे वरती ना आपण एक छोटासा कळप्पा मारून ठेवलेला आहे जेणेकरून इतर सर्व गोष्टी पण आपण व्यवस्थित प्रकारे मॅनेज करून ठेवू शकता. आणि त्या साईडला तुम्हाला दाखवतो, त्या साईडला पण ना हा बघा आम्ही कशा प्रकारे वरती असा पोटमाळा टाईप बनवलेला आहे. आपल्या वरती पण रूम आहे, पण इकडे पण अशी पोटमाळा बनवला आहे जेणेकरून अजून पण इतर सर्व गोष्टी असतात ज्या अडगडीच्या असतात, जेणेकरून घरामध्ये खूप वावर दिसतो, तर त्या ज्या कामाचे नसतात, ज्या रोजच्या वापरामध्ये जास्त यूज नाही होत ना, त्या आम्ही वरच्या पोटमाळ्यावर ठेवतो. आणि ही इकडे जागा आहे ना, इथे पण असा एक कपाट ठेवलेला आहे. हा बघा, इकडे इतर गोष्टी पण तुम्ही ठेवू शकता, मोबाईल वगैरे चार्जिंगला लावण्यासाठी. इकडे एक आपला एक बोर्ड आहे जेणेकरून इतर सर्व गोष्टी चार्जिंग वगैरे, आणि खाली पण सर्व एक स्टँड ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पण सर्व गोष्टी ठेवू शकता. हा कपाटाचा 2 प्रकारे वापर होतो, इथे काही ठेवायला पण होतो आणि आतमध्ये सर्व सामान आहे तो आहेच. हा बघा, आणि इकडे थोडंसं आपला ना अडगडीचं सामान आहे. म्हणजे आमच्या इथे कसं चाळीमध्ये तुम्हाला माहीत आहे पाणी पण सर्व स्टोअर करून ठेवला जातो, तर इकडे ना अजून पण ड्रम वगैरे आम्ही ठेवलेले आहेत. तर ही पूर्ण ना आमची खालची रूम आहे. खालची रूम तुम्हाला दाखवली, किचन आणि अजून पण थोडीशी स्पेस भेटते, तर आम्ही जेवण वगैरे इथेच करतो. आता वरती आपल्याला जायचं आहे. वरती इकडे शिडी आहे, तुम्ही बघू शकता, आणि वरची रूम तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे. आता पडदा वगैरे लावलेला आहे. तर म्हणजे वरती जाण्याच्या अगोदर ना तुम्हाला इथे एक जुगाड दाखवतो. आमचे दरवाजेचे इथे बघा आम्ही खाटी ठेवण्यासाठी काही जुगाड केलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे ना इथे एक हुक मारलेला आहे आणि खाटी व्यवस्थित प्रकारे आपण जागेच्या जागी ठेवू शकता, जास्त अडगड कुठे होत नाही. आणि हे बघा खाली पण असं स्टँड आहे पूर्ण, अशा प्रकारे उचलू शकता, इझिली निघते, इझिली आपण काढू शकता कधीसुद्धा, एकदम सोप्या पद्धतीने. चला तर तुम्हाला वरती दाखवतो, वरती कशा प्रकारे आपण मॅनेजमेंट करून ठेवलेलं आहे ते. तर मंडळी आता ना आपण वरती आलेलो आहोत. हा पूर्ण आमचा ना चाळीतल्या घरातील वरचा रूम आहे. खालचं तुम्हाला दाखवला की कशा प्रकारे खाली सर्व स्पेस मॅनेजमेंट आहे, आणि इकडची तुम्हाला टूर देतो आणि काय काय आम्ही गोष्टी सर्व मॅनेज करून ठेवलेल्या आहेत ना त्या पण तुम्हाला सांगतो. तर इकडे ना पूर्ण वरती एंट्री केल्याच्या नंतरला इथे समोरच ना हा आमचा मंदिर आहे. हा बघा, अशी जागा आहे आणि ह्या जागेमध्ये बरोबर पद्धतीने आम्ही सर्व मंदिराची मांडणी केलेली आहे. इकडे ना असे वेगवेगळे पॉईंट सुद्धा आहेत आणि त्या पॉईंटच्या खाली ना आम्ही अशा प्रकारे स्टँड वगैरे आणि फळी लावून ठेवलेलं आहे, जेणेकरून बघा इकडे मोबाईल वगैरे इझिली चार्ज करता येतील. तर अशा प्रकारे ना हा आमचा मंदिर आहे वरच्या रूममध्ये, आणि एका साईडलाच आम्ही ना अशी मंदिर ठेवलेलं आहे जेणेकरून अशी व्यवस्थित ते दिसायला छान दिसतो. आणि खाली पण ना आम्ही हा बघा प्रत्येक ठिकाणी भिंतीला असे ना छोटे छोटे स्टँड लावलेले आहेत जेणेकरून इतर गोष्टी पण व्यवस्थित आपल्याला तिथे ठेवता येतात. तर खाली पण बघा अशा प्रकारे जागा आहे. आणि मंदिराच्या बाजूलाच ना हा बघा आपला ना असा हा ट्रॉफ्यांचा सेक्शन आहे. इकडे सर्व आपल्या घरामध्ये प्रत्येकाला काय काय गोष्टी सर्व मिळालेल्या आहेत ट्रॉफ्यांमध्ये, त्या सर्व इथे ना मस्त शोकेसला लावलेले आहेत आणि दिसायला पण ना हे अतिशय अप्रतिम दिसतात. हे बघा इकडे पण असे छोटे छोटे हुक लावलेले आहेत जेणेकरून सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवता येतात. त्याच्यानंतरला ना इकडे हा आपला सर्व कामाचं सेक्शन आहे. इकडे ना आपण नेहमी काम करत असतो. हा इकडे PC चा सेक्शन आहे बघा. इकडे पूर्ण हा टेबलच आहे, त्याच्यावरती इकडे सर्व व्यवस्थित मांडणी केलेली आहे, लॅपटॉप वगैरे आहे. तर हा बघा हा अशा प्रकारे आहे आणि हा पण ना आपण व्यवस्थित इथे मांडणी करून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे दिसायला पण ना एकदम छान दिसते आणि लुक पण एकदम सिस्टमॅटिक येतो. इथे वरती पण ना इतर सर्व पेपर वगैरे इतर सर्व गोष्टी इथे ठेवता येतात. त्याच्यानंतरला इकडे पण आम्ही एक फळी मारून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे इतर गोष्टी पण व्यवस्थित त्या वरती आम्ही ठेवतो. तर हा इकडे ना पूर्ण हा कामाचं सेक्शन आहे, म्हणजे आपल्या एडिटिंगचा सर्व काम इथे होतो. आणि बाकी आमचा हा सर्व टेबलच आहे इथे बघा, त्याच्यामध्ये इथे सर्व गोष्टी इझिली ठेवता येतात. हा मी बनवूनच घेतलेला आहे. त्याच्यानंतरला ना हा इकडे मंदिराच्या ह्या साईडला ना ही अशी आमची स्पेस आहे आणि इथे ना आम्ही वेगवेगळ्या गोष्टी मॅनेज करून ठेवलेल्या आहेत. सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला दाखवतो. इकडे आई कशी माझी टेलरिंग काम करते, तर आम्ही ना शिलाई मशीनला एक नंबर अशी जागा मॅनेज केलेली आहे बघा. हा पूर्ण ना कडप्पाचा भाग आहे
आणि इकडे पूर्ण ना मध्ये कडप्पा कट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण ही मशीन फिट केलेली आहे, जेणेकरून ना ती अडगळ नाही वाटणार. आता वरती मशीन ठेवली ना तर खूप असं स्पेस कॅप्चर करतो. आता इकडे कसा हा पूर्ण प्लेन सरफेस झाला बघा, इकडे इतर गोष्टी पण ठेवू शकतात आणि अशी दिसायला हा अडचण दिसत नाही. आणि हे पण ना आम्ही हे बघा असे कपाट बांधून घेतलेले आहेत, बनवून घेतलेत. हे पूर्ण कडप्पावरती आहे आणि आतमध्ये जेवढी पण ही जागा होती ना ती पूर्ण पॅक केलेली आहे, जेणेकरून ना अशी अडचण दिसायला वाटत नाही. आणि ही पण ना म्हणजे वरती पण स्पेस पूर्ण आपल्याला वापरायला मोकळी होते. हे बघा अशा प्रकारे. इकडे पण आम्ही इतर गोष्टी सर्व ठेवतो. इकडे आपली टी व्ही आहे आणि इकडे ना मंडळी हा बघा आम्ही वरती रूममध्ये ना इकडे पण अशी एक पूर्ण असा कडप्पा मारून घेतलेला आहे, ज्याच्यामुळे इतर गोष्टी सर्व आपण व्यवस्थित वरती ठेवू शकता. आणि हा पूर्ण असा पडदा लावलेला आहे, जेणेकरून ते दिसणार नाही. तर हा पूर्ण ना आपला असा वरचा रूम आहे आणि इथे सर्व गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीमध्ये मॅनेज करून ठेवलेल्या आहेत. हे बघा जास्त अडगळ नाही वाटणार ना त्याची आपण नेहमी काळजी घेत असतो, जेणेकरून घरामध्ये ना सुटसुटापणा दिसतो आणि आपला घर एकदम मोकळा वाटतो दिसायला पण आणि राहायला पण ना त्याच्यामुळे एकदम छान वाईब येते. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आमच्या चाळीतल्या घराची टूर पाहायला मिळाली आणि आम्ही कशा प्रकारे सर्व जागेचा स्पेस मॅनेजमेंट केलेलं आहे ना ते पण तुम्हाला दाखवलं. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.